आते जाते हुए देखूंगा, मेरे जो लोग हैं उनसे बातचीत करूंगा। जिन लोगों को लॉकडाउन नहीं चाहिए वो मास्क पहनेंगे, जिन लोगों को मास्क लॉकडाउन चाहिए वो मास्क नहीं पहनेंगे। सिंपल है। लॉकडाउन अगर नहीं चाहिए तो जो 3 चीज हमेशा मैं कहते आ रहा हूं, मास्क पहनिए, हाथ धोइए और एक दूसरे से एक सुरक्षित अंतर रखिए। देखते हैं येत्या 8 ते 10 दिवसामध्ये किती जणांना लॉकडाऊन हवाय आणि किती जणांना लॉकडाऊन नको आहे। आणि म्हणून पुन्हा एकदा शेवटी सांगतो, मास्क घाला, लॉकडाऊन टाळा। या प्रश्नाचं उत्तर मी पुढचे 8 दिवस आपल्याकडनं घेणार आहे। कसं घेणार? येऊन तुम्हाला भेटणार का? नाही, मी बघणार ज्यांना लॉकडाऊन नको आहे ती लोक ह्या सूचना ज्या आहेत, मास्क वापरणं, हात धुणं आणि अंतर ठेवणं हे पाळतील, आणि ज्यांना लॉकडाऊन हवा आहे ते विना मास्कचे फिरतील। बघूया किती जणांना लॉकडाऊन हवा आहे आणि किती जणांना लॉकडाऊन नको आहे। लॉकडाऊन म्हणजे माझं तर म्हणणं स्वच्छ आहे, मास्क घाला, लॉकडाऊन टाळा, शिस्त पाळा, लॉकडाऊन टाळा। अगदी उद्यापासून सर्व राजकीय, धार्मिक आणि सामाजिक मिरवणुका, मोर्चे, आंदोलनं म्हटल्यानंतर तशी आंदोलनं आहे, पण गर्दी करणारी आंदोलनं आणि मोठ्या काही यात्रा ह्याला पुन्हा एकदा राज्यात काही दिवसांसाठी आपण बंदी करत आहोत। कृपा करून सगळ्यांनी ह्याची नोंद घ्यावी आणि सगळ्यांनी सहकार्य करावं। या लढाईमध्ये मास्क हीच आपली ढाल आहे, आणि ही जर का ढाल आपण काढली किंवा घालायला विसरलो तर मात्र हा शत्रू जो छुपा शत्रू आहे, दिसत नाही, किंबहुना काही वेळेला आपल्याच आप्तस्वकीयांच्या माध्यमातून आपल्यावरती वार करतो, तो आपल्याला गाठल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून माझी आपल्याला पुन्हा एकच विनंती आहे की मास्क घालणं हे अनिवार्य आहे, लस घेण्याच्या आधी पण आणि लस घेतल्यानंतर सुद्धा।